मानव विकास सेवाभावी संशोधन संस्था नांदेड व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुम सभागृह येथे एकदिवसीय फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते। या साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने अध्यक्षपदी होते। या प्रसंगी शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील अतुलनीय योगदानाबद्दल माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हे साहित्य संमेलन 3 सत्रात संपन्न झाले। यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने गौरवण्यात आले। आमची साहित्य संमेलन लहान लहान असतात। अखिल भारतीय साहित्य संमेलनासारखे आम्हाला काही कोटी लागत नाही, पण आमच्या चर्चा ज्या असतात, आम्ही ज्या विषयांवर बोलतो ते सगळे विषय हे आमच्या जगण्या मरण्याचे असतात। तेव्हा आमचं साहित्य हे आमच्या जगण्या मरण्याचं साहित्य असतं। आम्ही काल्पनिक लिहित बसत नाही किंवा लिहिण्याचं कामही करत नाही। कामासाठी गरज पडली तर लिहितो, कविता लिहितो, कथा लिहितो, काही लिहितो, पण ते आतून आलं तर लिहितो। लिहिण्याचं काम नाही करीत कोणी। आंबेडकरवादी साहित्यिक हा त्या सगळ्या परिस्थितीतून वर आलेला असतो आणि तो लिहितो। तसं अभिजन वर्गाचं नाही, ते सगळे कल्पनेच्या जगात लोकांना मूर्ख बनवण्याचे कारखाने चालवतात। त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती आता तुम्ही दिवसेंदिवस बघताय कशी आहे। त्यांची पोरं त्यांचं काय वाचत नाहीत, आमची पोरं आमचं वाचतात। हा फरक आहे। त्यामुळे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये काही कोटी रुपयाची पुस्तकं विकली जातात आणि त्यांच्या संमेलनामध्ये पुस्तकं विकली जात नाहीत असं त्यांच्या प्रकाशकांच्या तक्रारी आहेत। का? तर ते सगळं त्यांचं जग बदललेलं आहे। त्यांचं जग आता वाचनाच्या शब्दांच्या पलीकडे गेलेलं आहे। ते इलेक्ट्रॉनिक मीडियात गेले, ते परदेशात गेले, ते 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 सगळं वेगळं काम आहे। त्याच्यामुळे दिवसेंदिवस त्याला ओहोटी लागेल। विद्रोहीच्या संमेलनामध्ये मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जातो भेटायला आणि तिथं प्रचंड गर्दी असते। हे बघितल्यावरती त्याला कळतंय की खरं संमेलन कुठं आहे। आम्ही तिकडे फिरकत सुद्धा नाही। मी साहित्य संमेलनाला 1982-83 सालापासून एकदा पण गेलो नाही आणि माझं काही नुकसान झालं नाही। आम्ही आमच्या घरात आम्ही बसलो की नाही, आमचे सगळे लोक आले की नाही, आम्ही विचार विनिमय केला की नाही, आम्ही एकमेकांचं ऐकलं की नाही, ऐकलं। साहित्याचा हेतू काय? प्रबोधन करणं हा साहित्याचा हेतू असेल तर तो आमच्या संमेलनामध्ये अधिक होतो। मला असं वाटतं की आता सर्वांनी एकत्र नुसते येऊन उपयोगाचं नाही, गर्दी काय कामाची। आता नियोजन करावं लागेल। जर RSS 100 वर्षाचं नियोजन करून पुन्हा एकदा आम्हाला मातीत घालण्याचा प्रयत्न करत असेल तर आता आम्हाला सुद्धा बहुजनांना नुसती गर्दी उपयोगाची नाही, तर ती गर्दी संघटित आणि कदाचित शस्त्रबद्ध सुद्धा करावी लागेल। तरुण पोरांना असं सांगतोय की आता नुसतं शिकलो असं सांगून बसू नको, त्याने काय होत नाही। सत्ता संपत्ती प्रतिष्ठेचं फेरवाटप करायला पाहिजे। त्यासाठी भांडवलीशाही अर्थव्यवस्था मोडीत काढली पाहिजे, तिच्या विरोधातला संघर्ष केला पाहिजे। राखीव जागानं दारिद्र्य हटत नसतंय। राखीव जागा या आजारी माणसांसाठी ठेवलेलं अन्न आहे, ते मुख्य अन्न नव्हे। ते आजारी पडलेल्या माणसाच्या साठीची व्यवस्था आहे। धडधडीत माणूस जेव्हा उपाशी मारायला लागतो तेव्हा लढून आणावं लागतं त्यांना कमवून। तेव्हा भांडवलदारांच्या विरुद्ध उभं राहावं लागेल, दारिद्र्याच्या विरुद्ध उभं राहायला लागेल। श्रीमंत आता त्यांचंच सरकार आहे ना, भांडवलदारच सरकार नेमतात ना। सरकार कोण निवडून आणते? पैसे कोण वाटतंय? अदानीच पैसे वाटतोय, अंबानी पैसे वाटतोय। या सगळ्या राजकीय पक्षांना वाटतात, ते राजकीय पक्ष एजन्सी करतात। त्यामुळे ईव्हीएमला का ते विरोध करीत नाहीत? कुठला राजकीय पक्ष आलाय का? सगळ्या सामाजिक संघटना आहेत, वकिलांच्या संघटना आहेत, प्राध्यापकांच्या संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, ते ईव्हीएमच्या विरुद्ध लढतात। राजकीय पक्ष का बोलत नाहीत? काँग्रेस बोलत नाही, कुठलाच पक्ष बोलत नाही। का नाही बोलत आहे? एक तर तुम्ही त्याचे भागीदार असला पाहिजेत, ईव्हीएमचा तुम्हालाही फायदा होत असला पाहिजे। नाही तर तुमचे त्या भांडवलदारांना तुम्ही प्रचंड घाबरत असला पाहिजे। दोन्हीतलं एक कारण काय खरं असेल ते त्यांनी सांगावं आम्हाला। आम्ही तर लढतोच आहोत ईव्हीएमच्या विरुद्ध। ईव्हीएम वरती निवडणुका होणार नाहीत। ईव्हीएमची मशीन तोडून टाकण्याचं काम महाराष्ट्रात आम्हाला करायला लागेल। आम्ही ते गावोगाव करू। मानव विकास सेवाभावी संशोधन संस्था आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेडमध्ये
राज्यस्तरीय फुले आंबेडकर विचारधारा या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होतं. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री लक्ष्मण मानेजी उपराकार, जे सुप्रसिद्ध साहित्यिक, असे वैचारिक आणि एक विवेकवादी साहित्यिक म्हणून ते गणमान्य आहेत. आज या आमच्या साहित्य क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मरगळ आलेली आहे की काय असं आम्हाला वाटत होतं. आणि त्यासाठी कुठंतरी एक या साहित्य क्षेत्रातून समाजासाठी कुठंतरी आपण प्रेरणा दिली पाहिजे, या भावनेतून आज आम्ही माननीय लक्ष्मण मानेजी यांना इथे आज अध्यक्ष म्हणून या साहित्य संमेलनाला पाचारण केलेलं होतं. आणि या साहित्य संमेलनामध्ये एक उत्तुंग नांदेड जिल्ह्याचंच एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व असलेलं कमल किशोरजी कदम यांना आमच्या फुले आंबेडकरी विचारधारेचा 3रा जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. यापूर्वी आम्ही राजा ढाले यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार दिला होता आणि त्यानंतरचा जीवन गौरव पुरस्कार हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता भगत सर यांना दिला होता. आणि आजचा हा 3रा जीवन गौरव पुरस्कार आम्ही कमल किशोरजी कदम यांना देऊन आज या एक आम्ही वेगळा हे घेतलं, म्हणजे त्यांचा गौरव केलेला आहे. त्यामागची भूमिका अशी होती की कमल किशोरजी कदम यांनी जे अण्णाभाऊ साठे आणि आपले लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संदर्भामध्ये त्यांना एक डिलीट पदवी देऊन त्यांचा जो गौरव आणि सन्मान केलेला आहे, हे सर्व बहुजन समाजासाठी एक आदर्शवत अशी घटना आहे. कारण महाराष्ट्र शासनाने त्यांचा कुठलाही असा गौरव केलेला नाही. आणि ती नोंद माननीय कमल किशोर कदम यांनी घेतली होती. त्यांच्या प्रती ज्या काही समाजात असलेल्या भावना आहेत, त्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा हा जीवन गौरव पुरस्कार. आणि एकंदरीत त्यांचं नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत त्यांचं जे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं कार्य आहे, त्या सर्वांचाच विचार करता त्यांना आम्ही आजच्या याचा जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. आणि या सत्रामध्ये वेगवेगळे नाट्य संमेलन, कवी संमेलन आणि साहित्यिकांच्या साहित्यकृती आणि वेगवेगळ्या पुस्तकांना पण आम्ही पुरस्कार देऊन त्यांना गौरवून करण्यात आलेला आहे. एकंदरीत विद्यार्थी आणि युवक आणि ज्येष्ठ नागरिक असा एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न आणि एक वैचारिक चळवळीतून निर्माण व्हावी, या मागची आजच्या साहित्य संमेलनाची भूमिका आहे. अशा पद्धतीचं हे आमचं आजचं साहित्य संमेलन होतं.